काल एक लेटर टाकलं होतं मी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं CNE किंवा CPD रिलेटेड. तर खूप सारे कॅन्डिडेटचं क्वेश्चन येत होतं की सर ते CNE काय आहे, CPD म्हणजे काय, ते कसं काउंट करायचे, ते पॉईंट कसे जमा करायचे. 150 पॉईंट ते लेटरमध्ये तर दिले की 150 पॉईंट जमा करायचे, तर ते कुठून करायचे, कसे जमा करायचे. ठीक आहे. तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला CNE किंवा CPD म्हणजे काय, ते पॉईंट कुठून जमा करायचे, कसे जमा करायचे ते सांगतो. आणि उद्या एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला ॲक्च्युअल ते करून दाखवतो स्टेप बाय स्टेप, किंवा ते कसं करायचं, त्याला रजिस्टर कसं करायचं आणि ते पॉईंट कसे करायचे आणि ते कुठं दिसतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं हे पॉईंट लागतात कशासाठी. तर बघा, आपलं जे नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे ते दर 5 वर्षानंतर रिन्युअल करायचं असतं. ठीक आहे. 2017 झालं होतं, त्याच्यानंतर 2022 झालं होतं, आता 2027 परत ते रिन्युअल करायचे. आता हे सर्वांसाठी कंपल्सरी असतं. असं नाही की 2022 केलं होतं त्यांना 2027 करावं लागेल, आणि समजा आता 2025 केले त्यांना 2030 करावं लागेल, असं नाही. ते 5 वर्षानं फिक्स ठरलेलं आहे. 2022 सर्वांनाच करावं लागलं होतं, आता 2027 सर्वांनाच करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये असं नाही की 2022च्यांनाच फक्त, इव्हन 2025 आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेत किंवा जे न्यू पास आउट आहेत त्यांना पण 2027 रिन्युअल करावं लागेल. इव्हन 2026 जरी रिन्युअल रजिस्ट्रेशन झालं कुणाचं तरी त्यांना पण 2027 रिन्युअल करावंच लागेल. ठीक आहे. ते रिन्युअल कंपल्सरी सर्वांसाठी असतं, ते दर 5 वर्षानं करावंच लागतं. ठीक आहे. पण ते 5 वर्ष तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तिथून पकडत नाही. ठीक आहे. ते त्यांचे फिक्स 5 वर्ष आहेत. 2022, 17, 2022, 2027, आता तिथून पुढे परत 5 वर्षानंतर परत करत राहावं लागणार ते. ठीक आहे. तर आता त्याच्यासाठी त्यांनी अट ठेवलेली आहे की आता 2027चं जे CNE आहे त्याच्यासाठी रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला 150 क्रेडिट पॉईंट हे पाहिजे, CNE किंवा CPDचे. आता हे CNE किंवा CPD म्हणजे काय, तर CNE आणि CPD एकच आहे. आधी CNE म्हणत होते, कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन, किंवा आताच त्याला CPD म्हणतात त्यालाच. ठीक आहे. त्यालाच कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट लॉंग फॉर्म त्याचा. ठीक आहे. CNE CPD एकच आहे दोन्ही. ठीक आहे. आधी CNE म्हणतात, आता CPD म्हणतात त्याला. ओके. तर हे करणं गरजेचं आहे. आता हे जसं आपलं कॉन्फरन्स असतं किंवा सेमिनार असतं तसं तुम्ही अटेंड केलं, तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये काही पॉईंट्स मिळतात. आपलं जे रजिस्ट्रेशन केलं तुम्ही, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुम्ही जो अकाउंट क्रिएट केलं, लॉग इन ID, पासवर्ड, ठीक आहे, तर तुम्ही ज्यावेळेस तिथं नोंदणी करताल रजिस्ट्रेशन ह्याच्यासाठी, CNEसाठी किंवा CPDसाठी, आणि ज्यावेळेस तुम्ही ते अटेंड करताल, कंप्लीट करताल, तर तुमच्या त्या अकाउंटला तुम्हाला त्या सेमिनार बदल्यात किंवा त्या CPD बदल्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स मिळतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट मिळतील. तसे तुम्हाला 150 पॉईंट पाहिजे 2027 रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी. ठीक आहे. आता हे बघायचं कसं, आता मी तुम्हाला मोस्ट ऑफ द फोटो मी जेवढे टाकता येईल मी ह्याच्यामध्ये टाकतो स्क्रीनवर. लॉग इन केलं तुम्ही MNCच्या साईटवर, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशनचं लॉग इन केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं दिसेल रिन्युअल प्रोफाईल दिसेल. तर रिन्युअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचे पॉईंट्स दिसतील. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल माझं जर ओपन करून बघितलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला की माझे किती सध्या 40 पॉईंट आहेत माझ्याकडे. ठीक आहे. तर असे पाहिजे किती आपल्याला 150 पॉईंट पाहिजे. ओके. तर हे पॉईंट आता करायचे कसे, आता त्याच्यासाठी बघा, हे CNE किंवा CPD अटेंड कुठं करायचं आणि कसं करायचं, तेच तुम्ही CPD शेड्यूल म्हणून जरी सर्च केलं, किंवा तिथंच तुम्हाला वेबसाईटवर मी टाकेन तुम्हाला लिंक, पण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तिथं शेड्यूल दिसेल CNEचा. आता जर तुम्ही चेक केलं साईटवर ऑनलाईन, तर तुम्हाला तिथे दिसेल 3 आहेत सध्या. बघा, सगळ्यात पहिलं वरी 1 नंबरला जे दिसतं ते इम्पेटसचं आहे, CPD टायटल इम्पेटस ऑनलाईन CPD. आता हे इम्पेटसचं काय, आधी ऑफलाईन व्हायचे, मोस्ट ऑफ द CNE ऑफलाईन व्हायचे. नंतर हे मॉड्यूल एक मेथड त्यांनी लॉन्च केली ऑनलाईन, की तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. ठीक आहे. आता ऑनलाईनमध्ये कसं, हे जे इम्पेटसचं आहे, इम्पेटस ऑनलाईन, याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला ते सब्जेक्ट दिसतील, टॉपिक दिसतील. तर त्याच्यापैकी एक टॉपिक तुम्हाला चूज करायचा, जो काही करायचा आहे निवडायचा, तो टॉपिक चूज करा. आणि त्याची फीस बघा किती आहे, पुढे लिहिले त्यांनी 200 रुपये. ठीक आहे. 200 रुपये त्याची फीस राहील. आणि क्रेडिट आवर्स किती मिळतील, 1. ठीक आहे. तुम्हाला एकच पॉईंट मिळेल. आता तुम्हाला असे 150 करायचे आहेत. ठीक आहे. मी एक सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला ते फीस पे करायची, ते मॉड्यूल परचेस होईल. ते मॉड्यूल परचेस झाल्यानंतर तुम्हाला ते अटेंड करायचं, त्याच्यावर एक एक्झाम असते, ते एक्झाम अटेम्प्ट करायची. तुम्ही त्याच्यामध्ये पास झाले, त्याचं तुम्हाला पॉईंट्स तुमच्या अकाउंटला जमा होतात. ठीक आहे. ही एक मेथड आहे. मी एक सर्व मेथड तुम्हाला उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवेन की कसं करायचं, इम्पेटस कसं करायचं, किंवा
ऑनलाईन कसं करायचं, ऑफलाईनचं काय, ठीक आहे. मी सर्व एक एक तुम्हाला एक्सप्लेन करेन. आज मी फक्त सांगतोय काय काय मेथड आहेत. एक इम्पेडन्स तसं करू शकता, किंवा दुसरंही काय आहे बघा, ऑनलाईन दिसते तुम्हाला 1/11 ते 31/12 व्हॅलिडिटी आहे त्याची. हे आहे हायपरटेन्शन इन प्रेग्नेन्सी, ठीक आहे. तर हे वाला बघा पुढे त्यांची फीस लिहिली 0. तर हे एक प्लस पॉईंट आहे. एकतर हे ऑनलाईनवाला आहे, ठीक आहे. ऑनलाईन एकदम स्टार्टिंगला असलेलं बघा ऑनलाईन, तर तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकता. त्याच्यावर एक एक्झाम राहील, ते एक्झाम सॉल्व्ह करायची, ते पास झालं आणि त्या CNEसाठी त्या CPDसाठी तुम्हाला 5 पॉईंट मिळाले. तर ठीक आहे, फ्रीमध्ये 5 पॉईंट आहेत. तर जेवढे लवकर तुम्हाला होतील, जसे येत राहतील तसे तुम्ही पॉईंट जमा करत राहा, ठीक आहे. आताच नाही पाहिजे, 2027ला पाहिजे, पण तुम्ही एकदा जेवढे 150 पॉईंट जमा नाही करू शकणार, तर तुम्हाला हळूहळू हे पॉईंट जमा करत राहावं लागतील, ठीक आहे. तर दुसरं एक ऑप्शन आहे, ते सध्या हे कधीपर्यंत आहे, 31 डिसेंबर 2025 आहे एक ऑनलाईनचं, ठीक आहे. 5 क्रेडिट पॉईंट मिळत आहेत, ते तुम्ही अप्लाय करा, ते अटेंड करा. त्याच्यावर एक एक्झाम असेल ते सोडवा, ते 5 क्रेडिट पॉईंट तुम्हाला मिळतील. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये एक एक करून दाखवतो, ते स्टेप बाय स्टेप कसं करायचं, कसं अटेंड करायचं, कसं अप्लाय करायचं. ओके, चला. तिसरं एक आहे बघा, सिटी लिहिले मुंबई. मग हे ऑफलाईनवाला आहे. हे तुम्हाला तिथं जावं लागेल ॲक्च्युली. तिथं जाऊन तुम्हाला ते CPD सेमिनार जे कॉन्फरन्स आहे ते अटेंड करावं लागेल तुम्हाला. ते मुंबईला आहे. कधी आहे? 24/11/2025, 24 तारखेला आहे, ठीक आहे. आणि त्यांचा टॉपिक मॅटर्नल वेलबिंग त्याचा टॉपिक आहे, ठीक आहे. त्याला किती पॉईंट आहेत बघा, 10 पॉईंट आहेत. त्याला 10 पॉईंट आहेत आणि त्याची फीस आहे 350 रुपये, ठीक आहे. तर त्याला पण तुम्हाला अप्लाय ऑनलाईनच करावं लागेल. इथं तुम्ही लॉग इन करून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल. तिथं जाऊन तुम्हाला पण एवढंच आहे, हे मुंबईवालं जे आहे तुम्हाला फिजिकली तिथं जाऊन ते अटेंड करावं लागेल, ठीक आहे. कारण ते ऑनलाईन नाही आहे, ते ऑफलाईन आहे. बाकी दुसरं जे होतं हायपरटेन्शन, काय होतं ते, हायपरटेन्शन इन प्रेग्नेन्सी, ठीक आहे. ते वाला ऑनलाईन आहे. त्याला 5 पॉईंट पण मिळत आहेत आणि त्याला फीस पण नाही, फ्रीमध्ये आहे ते, ठीक आहे. आणि थर्ड ऑप्शन काय होतं, एकदम स्टार्टिंगचं इम्पेडन्सचं, ते तुम्ही एक एक मॉड्यूल परचेस करून ते व्हिडिओ बघायचे, त्याच्यानंतर ते एक्झाम द्यायची, तुम्हाला त्याच्या बदल्यात 1 पॉईंट मिळणार, ठीक आहे. तर असे हे 3 वेगळ्या मेथड आहेत, याच्यानं तुम्हाला पॉईंट जमा करायचे, ठीक आहे. आता याच्यामध्ये खूप संघटना वगैरे भरपूर दिवस झाले प्रयत्न चालू आहेत की याची फीस कमी करा, कारण हे ऑलरेडी पेड होतं, खूप सारे होते. इतके 150 पॉईंट जमा करायचे आणि हे तर खूप हजारावर पैसे लागतील याच्यामध्ये, एवढे पॉईंट कलेक्ट करायला, आणि टाईम खूप जाणार ह्याच्यामध्ये. म्हणजे इव्हन प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1-2 अटेंड करावं लागेल, परत तुमचा पैसा जाणार वगैरे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये तर चालू आहे, भरपूर साऱ्या संघटनांचा प्रयत्न चालू आहे ह्याचे काहीतरी लिमिट कमी करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी जे काय असेल ते, ठीक आहे. तर आता बऱ्यापैकी बघा तुम्ही फ्रीवालं पण त्यांनी चालू केलं की बाबा चला फ्रीमध्ये पण तुम्ही करू शकता आणि 5 पॉईंट मिळत आहेत. तर सध्या तुम्हाला जिथून जेवढे कलेक्ट करता येतील तेवढे करत राहा. सध्या फ्रीवाला एक आहे 5 पॉईंट, ते कलेक्ट करा, किंवा इथून पुढे पण जे येत राहतील, ठीक आहे. ते तुम्हाला साईटवर गेलं MNCच्या तुम्हाला सर्व दिसेल त्याच्यामध्ये की आता कोणते कोणते होणार आहेत, सर्व शेड्यूल दिसेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. सध्या 3 आहेत मी जे तुम्हाला आता सांगितलेले, ठीक आहे. आणखीन कोणता नवीन आलं तर ते ॲड होईल त्या लिस्टमध्ये, दिसेल तुम्हाला. आणि जे झालं आता समजा 24 तारखेला कोणतं आहे मुंबईचं, जे ऑफलाईन आहे मी सांगितलं तुम्हाला मुंबईला जाऊन, ते 24 तारखेला झालं, ते साईटून निघून जाणार, ते परत नाही दिसणार तुम्हाला. न्यू कोणतं कोणी ऑर्गनाईज केलं CNE वगैरे तिथं दिसेल, ते CPD जर कोणी ऑर्गनाईज केलं नवीन ते दिसेल तिथं, मग ऑनलाईन आहे का ऑफलाईन ते पण दिसेल, त्याची फीस दिसेल, त्याचे पुढे समोर पॉईंट्स दिसतील, ठीक आहे. तर हे झालं CNE. तर हे पाहिजे तुम्हाला थोडक्यात आता समजलं असेल तुम्हाला CNE म्हणजे काय किंवा CPD म्हणजे काय. तर असे 150 पॉईंट पाहिजे तुम्हाला रिन्युअल करण्यासाठी. ओके, हा पॉईंट क्लिअर. तर आता जेवढे करता येतील तेवढे जमा करून ठेवा, 2027ला तुम्हाला ते रिन्युअलसाठी लागतील, कारण ते ऑन द स्पॉट होणारी गोष्ट नाही, ते अचानकच, ठीक आहे. इतके पॉईंट तुम्ही एकदाच नाही जमा करू शकणार. ओके, चला. त्याच्यानंतर आणखीन एक स्मार्ट कार्डचं एक जण विचारलं होतं मला, जस्ट आत्ताच कोणतरी ग्रुपवर मेसेज टाकलेला, स्मार्ट कार्ड पण लागतं का रिन्युअल. स्मार्ट कार्ड काय असतं हे बघा, हे वालं स्मार्ट कार्ड, हे असं असतं, दिसत आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. पॅन कार्डसारखंच असतं, आपलं एक फिजिकल कार्ड असतं पॅन कार्डसारखं, ठीक आहे. याच्यावर तुमचं डिटेल्स हे चिप वगैरे हे असतं, ठीक आहे. पण ह्याची गरज नाही. आता मला ज्यांनी कोणी विचारलं होतं की सर हे काढावं लागतं का, कंपल्सरी आहे का, नाही याची गरज नाही. हे आधी चालू होतं, आता बंद झालं, हे एक्सपायर पण होऊन गेले, आता ह्याची काही गरज नाही, आता ते निघत पण नाही, ठीक आहे. तर स्मार्ट कार्डची गरज नाही, पण CNE तुम्हाला अटेंड करावं लागतील. पॉईंट्स त्यांनी सांगितले की आता 150 पॉईंट्स तर करायचे तुम्हाला, नाही केलं तर ते कोर्टाचा अवमान समजण्यात येईल आणि तुम्हाला रिन्युअल करता नाही येणार जोपर्यंत तुम्ही 150 पॉईंट करणार नाही तोपर्यंत, असं सांगितले, ठीक आहे. ते पुढे जे काय होईल, पण आतापासून तुम्ही
जसं जसं वेळ मिळेल तसं तसं तुम्ही हे CNE एक 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 अटेंड करून पॉईंट जमा करत राहा. ठीक आहे. पेडवालं जाण्यापेक्षा सध्या आहे फ्रीवालं करून घ्या. ठीक आहे. तेवढेच पॉईंट जमा करून ठेवा. आणखीन दुसरं नवीन काही येणार आहेत आता, चालू आहे प्रोसेस त्याची, ते पण आले, ते पण काही फ्रीवाले आहेत, ते पण अटेंड करून घ्या. जसे जसे येईल मी अपडेट करेन त्याच्याबद्दल. आणि उद्या मी डिटेल व्हिडिओ बनवतो. आता हे अटेंड कसे करायचे, ते पॉईंट कसे मिळवायचे, कसे दिसणार तुम्हाला अकाउंटमध्ये. ठीक आहे. मी त्याचा स्टेप बाय स्टेप उद्या डिटेल व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. बाकी ओके, हे तर पॉईंट क्लिअर झाले. CNE CPD म्हणजे काय, पॉईंट किती लागतात, कशासाठी लागतात. ठीक आहे. आणि स्मार्ट कार्डचं जे मला विचारलं होतं की स्मार्ट कार्ड लागतं का, नाही लागत. स्मार्ट कार्डची काही गरज नाही सध्या, ते बंद झालं, त्याची काही गरज नाही. ओके, चला. मी उद्या नेक्स्ट व्हिडिओ टाकेन ज्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला करून दाखवेन. एक जे फ्रीवाला वगैरे आहे CNE, मी तुम्हाला ते दाखवेल स्टेप बाय स्टेप की कसं अप्लाय करायचं, की अटेंड करून पण दाखवेन मी कसं अटेंड करायचं, काय करायचं त्याचं. ओके, चला. याच्यात काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ग्रुपमध्ये हे करा, जॉईन करून तिथं डाऊट विचारत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या ते ॲड करेन सोबत. ज्यावेळेस मी नेक्स्ट व्हिडिओ बनेल त्याच्यामध्ये तो ॲड करेन मी टॉपिक. ओके.